चला काय येणार बघ काय सांगितले. बी कडे सी पेक्षा किती रुपये अधिक आहेत? 5 रुपये अधिक आहेत. ए जवळ बी पेक्षा 14 रुपये अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण करा. बरोबर आहे. आता समान म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही फक्त घेताना अशा किमती घ्या, त्याच्याकडे पैसे द्या, म्हणजे एक आकडा ठेवा, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. म्हणजे काय बघा, बी कडे सी पेक्षा 5 रुपये अधिक आहेत. मी सी कडे घेतो 20 रुपये, बी कडे किती येतील बघा. बी कडे किती आलेत 25, सी कडे किती आलेत 20. बरोबर. आता बघा बी जवळ ए जवळ बी पेक्षा 14 रुपये अधिक आहेत. ए जवळ बी पेक्षा किती रुपये जास्त आहेत? ए कडे 14 म्हणजे किती असणार 39. बरोबर आहे. आता किमती डिसाइड झाल्यानंतर इथं तुलना करायची आहे, फक्त कोणतं बरोबर येते. ओके चला. ए हा बी ला 6 रुपये देईल. ए हा बी ला किती रुपये देईल 6 रुपये देईल. म्हणजे बी कडे ह्या कंडिशन नुसार किती रुपये झालं 31. ए कडे किती होतील 6 दिल्यानंतर 30. किती होणार 33 होणार. झालं समान नाही ना. बरोबर आहे. याचा अर्थ हे येणार नाही. इथंच थांबवायचं, पुढचं विचारच करायचं नाही. इथं समान झालं काय नाही, कारण की परत देणार कोण आहे बी. याचा अर्थ बी मधलं परत कमी होणार आहे. ओके पुढं. ए हा बी ला किती रुपये देईल 3 रुपये देईल आणि सी ला ए कडून 6 रुपये मिळतील. बघा किती येणार, ए ला किती रुपये मिळालेत, बी ला 3 म्हणजे बी किती होणार 28 होणार. ए किती होईल अजून ए ला परत द्यायचं आहे. बरोबर आहे. ए न सी ला ए कडून 6 रुपये मिळतील म्हणजे सी किती होईल सी आला किती वरती 26. ए किती वरती येईल, हे 6 गेलं हे 3 गेलं, किती वरती आला 30. बरोबर होईल काय. आपल्याला कसं करायचंय समान करायचं आहे. बरोबर आहे. पुढं ए हा सी ला 8 रुपये देईल. सी किती वरती आला 28 आणि बी ला ए कडून 3 रुपये मिळतील. बरोबर आहे काय. म्हणजे बी ला 3 मिळालं तर बी किती वरती आला 28. बरोबर आहे काय, कारण तो किती वरती आहे 25. 25 अधिक 3 28. आता ए कडचं किती रुपये गेलं, हे 8 गेलं हे 3 गेलं, किती रुपये गेलं 11 रुपये गेलं. 39 वजा 11 म्हणजे किती येईल 28 28 28. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर किती येणार आहे 3 वर्ण. आता लास्ट आपण क्रॉस चेक करून घेऊया. म्हणजे काय येईल, ए हा सी ला किती रुपये देईल 2 रुपये देईल. म्हणजे सी किती वरती आला 22 आणि बी हा सी ला 5 रुपये देईल म्हणजे किती वरती आला, सी परत वाढला आणि किती वरती आला सी 27 वरती आला. परंतु बी किती वरती गेला खाली 20 वरती आणि ए किती वरती राहिला 37. लक्षात आलं. याच्यामध्ये आन्सर कुठलं येईल तुमचं. आता हे तुम्ही समीकरणात मांडाय गेला की असं एक्स मानायचं वाय मानायचं किंवा हे अशा ह्याच्यात ते मांडायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला फक्त किमती घ्यायच्या आहेत जेणेकरून हे सोयीस्कर होईल. लक्षात आलं. आणि पटकन टॅली करून घ्यायचं आहे. आन्सर किती येईल ऑप्शन नंबर 3. चला. छत्तीस वाहने एका ओळीने उभी केली आहेत. परत काय सांगितले, पहिल्या कार नंतर एक स्कूटर, दुसऱ्या कार नंतर 2 स्कूटर्स, तिसऱ्या कार नंतर 3 स्कूटर्स, अशा पद्धतीने वाहने उभा केलेली आहेत. पुढं ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर आहेत हे शोधा. वाहनतळावरती 36 वाहने एका ओळीत उभे. बरोबर आहे. म्हणजे 18 नंतर किती स्कूटर आहेत ते तुम्हाला काढायला सांगितले. किती नंतर 18 नंतर किती स्कूटर आहेत ते तुम्हाला काढायला सांगितले. क्वेश्चन चुकला आहे का काय चुकलं, एक मिनिट मी चेक करतो.
कच्चा आहे तो STI 2020. चला काय सांगितलंय बघा. पहिली गोष्ट, ह्या कडसनं या कडला जाईपर्यंत एकूण किती वाहनं आहेत. मला फक्त काय बघायचं होतं, काय चेक करायचं होतं, अमुक अमुक ही ओळ सांगितली आहे तर तिने तसं सांगायला नाही. एकूण जेवढ्या ओळी आहेत सगळ्या, हे एक ओळ जी आहे तिथनं निम्म्याच्या पुढं जे वाहन आहे, म्हणजे कितनं 18 पासून पुढं जेवढी वाहन आहेत त्यांच्यामध्ये स्कूटर किती आहेत हे विचारलं. बघ असं मला 36 पर्यंत जायचं. किती काढायचे आहेत? 36 पर्यंत जायचं असताना मला काय करायचं आहे, पहिली वाहन कोण असणार आहे, पहिलं कोण असणार आहे, कार. ही कार असणार आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर स्टार घेऊया कोण, ही कार स्टार स्कूटर आले बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेमध्ये कार, किती स्कूटर येणार, 2 स्कूटर. परत कार 3 स्कूटर, कार 4 स्कूटर, कार किती स्कूटर येणार 5. परत कार किती येणार 6 येणार बरोबर. परत कार आणि 7. बघूया किती झालीत वाहनं, किती झालं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि शेवटा परत काय येणार. लक्षात आलं. आता काय विचारले, निम्म्या ओळी कुठं होणार, निम्मे 18 जिथं होणार सपणार तिथनं पुढे जेवढ्या काय स्कूटर आहेत आपल्याला मोजायचे आहेत, म्हणजे 18 नंबर या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 बरोबर आहे. निम्म झालं. आता इकडं किती स्कूटर आहेत त्या फक्त मोजायचे आहेत. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ऑप्शन नंबर 2. सिंपल. फक्त तिने काय केले, अल्टरनेट दिले, एवढंच करले. ह्याला दुसरं तुम्ही काही करू शकत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला अरेंजेस करायचं आहे, आता बघा मी असं म्हणलो असतो की 15 नंबरचं जे वाहन आहे त्याच्यानंतर किती गाड्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारू शकतात, असं काही फिक्स नाही. लक्षात आलं काय. आता हा प्रश्न आपल्याला सुटला कधी असता, किंवा काय म्हणतोय तुम्हाला सांगितले 36 काय आहेत वाहन आहेत, त्याच्यापैकी सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक कार आहे बरोबर आहे. आणि मग विचारले तुम्हाला की मध्ये किती काय असू शकतात, स्कूटर असू शकतात, तर तुम्ही अंदाज लावू शकला असता की बाबा कितीपर्यंत 1 ते 6 बसतील, 7 बसतील, किती गाड्या बसतील ते आपण अंदाज लावला असता आणि 1 ते 7 पर्यंत बेरीज केली असती, 1 ते 6 पर्यंत बेरीज केली असती. पण प्रश्न विचारलाय काय 18 पासून पुढे किती आहे, त्याच्यामध्ये काउंटच केलं पाहिजे. आन्सर किती येणार आहे, किती. प्रत्येकी 11 सेंटीमीटर लांबीच्या किती काट्या आहेत, 7 काट्या आहेत. त्यांचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर लांबीचे किती तुकडे, 1 मीटर लांबीचे किती तुकडे करायचे आहेत, 77 तुकडे करायचे आहेत. तर एकूण किती वेळा कापाव्या लागतील, योग्य पर्याय निवडा. आरटीओ पूर्वचा प्रश्न आहे 2020 चा. मला सांगा प्रत्येक काठी किती लांबीचे आहे, किती 11 सेंटीमीटर लांबीचे आहेत. तुकडा कितीचा करायचा आहे, 1 सेंटीमीटरचा तुकडा करायचा आहे बरोबर आहे. अशा 11 सेंटीमीटरच्या किती येतात, 7 काट्या आहेत, म्हणजे प्रत्येक काठीला तोडायचं आहे बरोबर. मला एक सांगा 3 सेंटीमीटर लांबीचं पट्टी आहे, एवढी 3 सेंटीमीटरचं काहीतरी
भाग आहे किंवा 3 मीटर आहे काय ते, ह्याचं समान मला 3 भाग करायचे. किती ठिकाणी कापाय पाहिजे? 2. 4 आहेत, 4 सेंटीमीटर लांबीची पट्टी आहे. किती भाग करा, किती कट करा पाहिजे? 3. म्हणजे तुम्ही ज्यावेळी बेसिकला येते ना खाली, डायरेक्ट 11 घेऊन जायचं नाही. पहिल्यांदा कुठे यायचं? 2 ला या, 3 ला या, 4 ला या. तिथं तुम्हाला लगेच कळते. काय म्हणलो? 3 चं होतं त्यावेळी किती तुकडे केले सा तुम्ही? 2. 4 चं होतं त्यावेळी 3 म्हटला. मग 11 होतं त्यावेळी 10. एका काठीचं 10 तुकडे करायला पाहिजेत. 10 वेळा तिला असं स्ट्राईक करायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे एका काठीचं 10 वेळा. अशा किती काठ्या आहेत? म्हणजे किती येणार? ऑप्शन नंबर, जो साध्या साध्या गोष्टीचा विचार डायरेक्ट तुम्ही म्हटला 11 सेंटीमीटरच्या 7 काठ्या आहेत, कुठं कुठं मारत बसायला पाहिजे. डायरेक्ट तिथपर्यंत गेलं तर होणार नाही. आधी बेसिकला या. 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आधी डोक्यात घ्या आणि त्याचं तुकडं करायचे. 4 तुकडं करायचे, 3 वेळा कापाय पाहिजे. बरोबर आहे? कारण की एक्स्ट्राचा तुकडा ह्या टोकाचा आणि त्या टोकाचा तुम्हाला कट करायला लागणार नाही. पण हेच जर का गणित ऍडव्हान्स लेवलला विचारलं आणि काय दिलं बघा, आता काय सांगतो बघा, काठी तुमची दिल्या. आता मी म्हणलो पुढल्या वेळी हे गोलच असं काहीतरी आहे. काय म्हणलो? गोलच आहे. तर त्यावेळी बघा तुम्हाला किती तुकडे करायला पाहिजे. असं रिंगण आहे समजा. आता बघा, आता रिंगण आहे, बरोबर आहे? हाच क्वेश्चन आहे म्हणा. 11 सेंटीमीटरचे काय आहेत असे गोल 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 सळीचे तुकडे आहेत किंवा काहीतरी आहेत. 11 बरोबर गोल गोल आहेत. बरोबर आहे? आता तुम्हाला काय सांगितलंय? प्रत्येकाचं 11 सेंटीमीटर असं किती तुकडे करायचे आहेत? 77. आता मला सांगा ह्याचं 2 तुकडे करायचे. इथे एकदा ह्याचं 2 तुकडे करायचे. एकदा इथे कट केला, एकदा इथे कट केला. म्हणजे 2 करताना मला 2 कट करायला लागला. आता 3 करायचे. इथे एक मारला, इथे एक मारला, इथे एक मारला. आता 3 भाग झालं. म्हणजे ज्यावेळी पूर्ण सर्कल येणार त्यावेळी जेवढं कट पाहिजे तेवढंच तुकडं होणार. लक्षात येते काय? आणि ऑलरेडी बघा ह्याचा एक तुकडा कट केला आणि ही पाईप सरळ केली तर तुम्हाला एक तुकडा त्यामुळे कमी लागतोय. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे कधी पूर्ण घ्यायचं, कधी समान घ्यायचं. लक्षात आलं? म्हणजे ह्या कंडिशन मध्ये तुमचे किती असते येणार आहे? 70. आणि ह्या गोलच्या कंडिशन मध्ये किती येतील? 77. आहे तेवढंच तुकडं करावं लागते. या परत एक्स वाय काहीतरी दिले. एकेकाने क्वेश्चन स्किप केलाय त्यावेळी. असं बी काय असते काय? पहिल्यांदा काय सांगितले? पुढील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. ए अधिक एक्स ए वजा बी एक्स अधिक ए एक्स वजा बी एक्स अधिक सी एक्स वजा डी असं काहीतरी एक काय दिले तुम्हाला? मोठ्याच्या मोठं असं दिले गणित. आणि पुढे काय सांगितलंय? याचं उत्तर काय? उत्तर बघा 26 आहे. एक्स गुणिले झेड आहे. एक्स नाही हे गुणिले मल्टिप्लाय. एक्स गुणिले झेड दिले. इकडे सांगितले एक्सचा 26वा घात येईल आणि काहीतरी इथं 0 दिले. बरोबर आहे? आता पहिल्यांदा तुम्ही काय कट करणार? हे असलं काहीतरी दिलं 0 येते काय? नुसतं 26 येईल? नाही, असं काहीतरी येऊ शकते. एक्सचा 26 हे मल्टिप्लाय काहीतरी केलं आणि असं काहीतरी येऊ शकते. किंवा ए गुणिले झेड असं काहीतरी येऊ शकते. म्हणजे आपल्या डोक्यातला विचार तुम्हाला सांगतो की हे झालं एकदम बारकं विचार करत नाही का? हे नाही हे येणार नाही. आणि आता विचार काय करायचा आहे? हे सगळं सोडवायचं नाहीये. हे सगळं सोडवायचं नाही म्हणजे काय आहे? दिलाय तुम्हाला कोण? एक्स. प्रत्येकाच्या मध्ये काय आहे? गुणाकार आहे का नाही? ती बरोबर किती शाणे आहेत बघा. अल्टरनेट वजाबाकी बेरीज वजाबाकी बेरीज आहे. तिथं एक्स अधिक वाय आहे. इथं काय असणार? एक्स आणि पुढचं पण काय असणार? एक्स. आणि हे वजाचं काय होणार? सॉरी अधिकचं काय होणार? आणि एक्स वजा एक्स 0. आणि 0 ला कोणत्या पण संख्येनं किती वेळा आपण मल्टिप्लाय करा उत्तर काय येणार? आणि ह्या भागाचं उत्तर येत होतं जे पर हे 0 येते. गुणाकार एक्स वाय ए बी सी डी आणि 0 शक्य नाही. हे म्हणजे काय? फक्त जन आता समजा आयोगाने काय केलं असतं? आहे तसं तुमच्या समोर दिलं असतं. हेच देताना असलेलं असतं. हे दिलंच असतं समोर डोळ्यासमोर. प्रत्येकाचा आन्सर बरोबर आला असतं. पण काय सगळं तर देऊन चालणार नाही. म्हणून आयोगाने त्याच्याबद्दल काय दिली? एक टिपकी दिली. त्या टिपकीचा विचार करा म्हणजे. लक्षात आलं काय? किती आन्सर येणार आहे? फक्त ह्याच्या पाठीमागची एक टर्म आपल्याला काय करायची आहे? लक्षात घ्यायची आहे. कशी लक्षात घ्यायची? सुरुवात एक्स आहे, इथं मध्ये पण एक्स येणार आणि दोघांचं वजाबाकी होऊन काय येणार? 0 येणार. आणि प्रत्येकाच्या मध्ये गुणाकार आहे.
मग कितीही संख्या असल्या, एक जरी संख्या त्यातली शून्य असली तर सगळ्या संख्यांचा गुणाकार काय येणार आहे? शून्य येणार. लक्षात आलं? सोपं होतं ते, पण सांगितल्यानंतर सोपं झालं, त्याच्या अगोदर अवघड वाटत होतं. हा चला, एक एक्झाम्पल उद्या तुम्हाला घेऊन यायचं आहे. विचार करून यायचा. विचार काय करा सांगाल? ठीक आहे, मी सोडवून दिलं तर तुम्हाला लगेच म्हणा असं असायचं, पण जिथं खरंच डोकं असं बस, एक कॉफीची गरज आहे, एक चहाची गरज आहे, जेवल्यानंतर बघतो, झोपताना बघतो, आता ही वाचून वाचून झोप यायला, असं ज्या गणिताच्या बाबतीत होते ते घरातून विचार करून घ्या. हे त्यातलं गणित आहे. जरा विचार करा की 4 संख्या मांडल्यात आणि काय सांगितले? त्रिकुटांची बेरीज करायची, तिघं बेरीज करायची, आणि त्यातला विचारला कोणता तुम्हाला? त्यातली सर्वात मोठी संख्या विचारली. फक्त विचार करण्या, उद्या आल्यानंतर सुरुवात ही 2 एक्झाम्पल घेणार, मग आपण पुढे जाणार. सांगितलेलं काल पाठ करायला, का सांगितलेलं? PYQ पडलाय म्हणून सांगितलं पाठ करायला. काय सांगितलंय? 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी काढा. आता कुणाकुणाला पाठ आहेत? मूळ संख्या काल आपण पाठ केलेत, बरोबर? चला, पहिली मूळ संख्या 25 नंतर 29 का 27 अधिक 31 अधिक 37 अधिक 39 किती? हा, अधिक 43 अधिक 45 पण घ्या, घेऊया 45 सांगितले का? सर चुकतोय, मास्तर बी चुकतोय कधी कधी, होते असं कधी. हा, काय करायला सांगितलं आता? यांची सरासरी. सरासरी म्हणजे काय? एकूण जेवढ्या संख्या आहेत त्याला एकूण संख्येच्या आकड्यानं भागायचं. 1 2 3 4 5 किती भागणार? 5 न. आता बेरीज करायची. कशी बेरीज करायची? डायरेक्ट, पेन उचलायचा नाही. पहिल्यांदा 29 अधिक 31 सोपं सोपं आहे, 60 होणार, बरोबर आहे? 60 अधिक 37 किती होणार? 97. 97 अधिक 41 गाडी अडणार, अडणार म्हणजे अडणार. 97 बसणं पुढे 100 करायला किती पाहिजेत? 3 पाहिजे. 41 मधून 3 गेलं किती राहणार? 38, बरोबर आहे? 138 झालं. 138 अधिक 43 करायचं आहे, पहिला 3 मिळवा. किती झालं? 141. 41 झालं. 41 मध्ये परत 40 मिळवायचं, म्हणजे किती येणार? किती? 181 भागिले किती करणार? 5. 5 1 5, 5 3 15, उरले किती? 3. 5 सख 30, उरला 1 पॉइंट, 5 दोन्ही 10, 36.2 ऑप्शन नंबर. लक्षात आलं? म्हणजे काय? सरासरी काढायचीच आहे. इथं अपेक्षा काय? बघा, मी प्रत्येक वेळी गणित काय म्हणतोय? आयोगाची अपेक्षा काय आहे? तुम्हाला हे समजलं पाहिजे. आयोगाची अपेक्षा काय? आयोगाचं हे म्हणणं आहे की तुम्ही मूळ संख्या काय करा? पाठ करा. हे माहिती आहे म्हणून तर त्यानं प्रश्न तयार केलाय, बरोबर आहे? किंवा ह्यानं पाठ केलेल्या असाव्यात, मग ह्याला जमणार, मग हे सोपं मार्क घेऊ दे म्हणून ते दिलाय. लक्षात आलं काय? उत्तर किती येणार याचं? 36 पॉईंट. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. पी ही वेगवेगळ्या सर्व समान आणि समकिमती अंक असलेल्या 3 अंकी संख्येची बेरीज आहे. क्यू ही वेगवेगळ्या सर्व समान आणि विषम मूल्य अंक असलेल्या 3 अंकी संख्यांची बेरीज आहे. पी छेद क्यू ची किंमत निवडा.
काही काय दिलंय ते समजून झाल्यानंतर तुम्ही विचारा काही छानसा विचार करायचा त्याचा, असं काय असेल. विचार करा किती ना सांगा. इथं फक्त तुम्हाला विचार करायचा आहे की काय येऊ शकते. एक्झॅक्ट आन्सर येणारच नाही, तुम्हाला किमती द्यायलाच नाही, तुम्हाला अंदाज बांधायचा आहे. किती? 504. कुठे 504? हा होते. हा सेम डिजिटल गॅप. पी हे काय पण असू शकते, क्यू हे काय पण असू शकते. हे काय येणार नाही, हे येते म्हणजे तर हे काय येणार नाही. काय वाटतंय? काय करूया? असाच विचार करावा लागतोय पेपरमध्ये, आणि अशाच विचारामध्ये कधी 5 मिनिटं जातात कळत ते पण येते. आता बघा ह्यांचं काय आलंय, कुठलं हे पण येते आणि हे पण येते. ओके, ह्यांचं म्हणणं आहे हे पण येऊ शकते, हे पण येऊ शकते. आणि तुमचं अपेक्षित उत्तर काय आहे मी 2 मिनिटात सांगतो. तसंच घ्या ना मग, जेवढं काय सांगितलं तेवढं तसंच घ्या ना मग. त्यांना काय म्हणायचं आहे ते बघूया. म्हणजे बघा कन्फ्युजन कुठं आहे, वेगवेगळ्या हा शब्द आहे, सर्व समान बी म्हणले आणि समकिमती म्हटले. या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पहिले काय म्हणले, वेगवेगळ्या, सर्व समान, 3 अंकी संख्या आहे. म्हणजे काय असणार आहे बघा, 1 2 3 अशी काहीतरी संख्या असणार आहेत, बरोबर. अशा किती संख्या आहेत? 3 अंकी संख्या आहेत. आणि परत काय म्हणले, त्यांच्या सर्व समान पाहिजेत आणि समकिमती पाहिजे. तरी कोण सांगितलंय, तर हे सांगितले हे सगळं समान समान पाहिजे. म्हणजे कसं 2 2 2 असं सांगितले, बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या म्हणजे काय, हे 2 2 2 घेतलं ना, पुढल्या घ्या 4 4 4, त्याच्यानंतर घ्या 6 6 6. लक्षात आलं? म्हणजे हे असं सांगितलंय. आता ह्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची, म्हणजे कोण मिळणार तुम्हाला, पी. आता हे तसंच लिहा, फक्त मी असं लिहितो 4 4 4 अधिक 6 6 6, बरोबर आहे. याची काहीतरी येणार आहे पुढं. आणि क्यू काय सांगितलंय, वेगवेगळ्या सर्व समान आणि विषम मूल्य. म्हणजे काय घेऊया, 1 1 1 अधिक किती येणार, 3 3 3 अधिक 5 5, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यातनं कॉमन काढून आपल्याला कशाला, रेशोला ते लागणार आहे म्हणून कॉमन काढायचं. कशाला लागणार आहे, रेशो काढताना लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा वरती कोण पाहिजे म्हणून सांगितलंय, क्यू. हे क्यू वरती आहे, ह्यातनं काय कॉमन काढूया, 1. या सगळ्यातनं काय निघणार बाहेर, 111 बाहेर निघणार. म्हणजे काय निघेल, 111 एके 3. फक्त बघा काय केलंय, ह्यातनं 111 बाहेर काढलं, ह्यातनं बाहेर काढलं. का बाहेर काढलंय ते पण सांगतो. पहिला बाहेर काढलं एवढं समजून घ्या, बरोबर आहे. ह्यातनं किती बाहेर निघणार, 222 बाहेर निघणार. म्हणजे काय येईल, 222 कंसात 1 अधिक 3 अधिक इथे किती येणार, 1, याची दुप्पट, बरोबर आहे ना.
अधिक 3, बरोबर. आता ह्यांचं फक्त काय घ्यायचं आहे, गुणोत्तर घ्यायचं आहे. 1 1 1 आणि यांची बेरीज घ्या. किती ते बेरीज? 9, बरोबर. आता याची बेरीज बघा किती, 6 म्हणजे 6 आणि ह्याचं गुणोत्तर काढायचंय बघा. हे 1 हे दोन्ही, बरोबर आहे. किती आले? 3, सॉरी 3 दोन्ही आणि 3 त्रिक, 3/4 आलं. काय चुकलंय? बेरीज करायला चुकली ना आपली. आन्सर आयोगानं काय दिलंय? एक मिनिट, आयोगाचा आन्सर थांबा सांगतो. 1 मिनिट. गेलो कुठे? अशा तऱ्हेने आन्सर इथं नाहीये, पण हे आपलं आन्सर काढलेलं बरोबर आहे. कुठलं? हे 3/4 पण येऊ शकते. आता बघा सांगताय का ह्याच्यामध्ये आता आयोगानं नेमक्या कोणत्या संख्या घेऊन त्याचा आन्सर काढले हे डिपेंड आहे. म्हणजे बघा आता आपण काय केलंय, 222 घेतले, बरोबर आहे. इथनं आपण सुरुवात कशापासून केली आहे? 111 पासून केली, बरोबर आहे. समजा आयोगाचं म्हणणं असेल की तुम्ही कुठनं घ्या, इथनं घ्या, म्हणजे कुठनं तुम्ही सुरुवात करताय ते घ्यायचं. इथनं जर का त्यांनी सुरुवात केली तर परत ते कसं येईल? मग बघा अधिक 5 5 5 येईल, अधिक 7 7 7 येईल. म्हणजे काय येणार? ह्याच्यातनं कॉमन काय निघणार? परत 11, 111 कॉमन काढलं. समजा 111 कॉमन काढलं तर कंसात काय येणार? 3 5 आणि 7. आता ह्याचा छेद घेऊया. ह्याची बेरीज बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 15 येईल, बरोबर. म्हणले 15 आलं आणि खालचं मगाचं आहे तसं आपलं काय येईल? 111 गुणिले काय येणार? मगाच किती आलं ते खाली? 6. असं 222 इंटू 6. हे गेलं, 2 राहिलं, बरोबर आहे. 3 परत भागवलं, 3 1 3 2 6, 3 5 15, हे आलं 4, 5 5 4. म्हणजे ते काय सांगितले? तिने नेमक्या कोणत्या किमती घेतल्या त्याच्यानुसार आहे. आपण काय घेताना पण घेताना नेहमी लक्षात ठेवा, सुरुवात करताना जर का एक तुमच्याकडे अवेलेबल असेल तर एक बसनच घेतलं पाहिजे. लक्षात आलं? 3/4. आता बघा जर का तुम्हाला हे घालतो ऑप्शन टिकच करायचा आहे. आता बघा इथं ऑप्शन टिकच करायचं आहे, तर अशा ठिकाणी एक साधी गोष्ट केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय? वरती कोण आहे? क्यू. खाली कोण आहे? पी. क्यू कोणत्या संख्यांचे? 3 संख्यांची बेरीज आहे, विषम संख्यांची. आणि खालचा पी कोण आहे? समसंख्यांची आहे. ज्या ठिकाणी इथं 3 ला इथं 3 संख्या आहे, बरोबर आहे. याचा अर्थ यांची सरासरी काढून बघायची. म्हणजे कशी काढणार? सोप्या सोप्या 3 संख्या घ्या, 1 3 आणि 5, यांची सरासरी काढा. किती येईल? 9/3 म्हणजे 3, जी काय आहे तुमची विषम संख्याच येणार. लक्षात आलं? म्हणजे ज्यावेळी मला इथे विषम संख्या मिळते याचा अर्थ ऑप्शनच्या कोणत्या ऑप्शनच्या वरच्या भागामध्ये विषम संख्या आहे तेच ऑप्शन उत्तर येऊ शकतात. खालचा आन्सर उत्तर येऊ शकणार नाही. म्हणजे 4 समसंख्या कधीही येणार नाही तिथं. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, खाली पी म्हटले बघा, 2 4 8 घ्या. मी एक अंक बदलतो, 6 घेत नाही 8 घेतो. आता बघा 2 आणि 4 6, 6 आणि 14, 14ची किती आली? निम्मी 7. ज्या ठिकाणी मी संख्या बदलली, कोणती? क्रमगतची, क्रमगतचा गॅप बदलला, काय बदलली? संख्या बदलली. पण जर का क्रमगत घेतली तर 6 घेतली तर किंमत काय येणार? ही जी काय तुमची समसंख्या. म्हणजे तुम्ही नेमक्या संख्या कशा पद्धतीने घेणार
त्याच्यानुसार तुमचा आन्सर करणार. पण इथं तुम्ही बेसिकला विचार करताना ह्या दोघांच्या पैकी ऑप्शन पिक करणं काय आहे, मस्ट आहे, दोघांच्या पैकीच. मग समजा तुमचं ते चुकलं, कोणतं, 1 नंबरला आपलं किती आलं 3/4, हे चुकलं तर तुम्ही पुढल्या याला जाऊ शकता. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे द्यायला पाहिजे होतं, कोणतं, 3/4. ओके, चला. पुस्तकाची एकूण पाने किती विचारले? सिंपल क्वेश्चन आहे. पुढं अ आणि ब हे 2 प्रकारच्या माहिती दिल्यात. तुम्हाला काय विचारलंय, ह्या माहितीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे की बाबा त्या पुस्तकाला किती पानं आहेत हे सांगता येते का नाही येते, एवढंच विचारायचं. आणि किंमत काढायची नाही आहे तुम्हाला. खालचं ऑप्शन बघा, कोणती माहिती पुरेशी आहे, एकटा ए बास आहे, एकटा बी बास आहे, दोघं पण लागतात, हे विचारले खाली. लक्षात आलं? आता पहिलं वाक्य, जनाने सुरुवातीपासून या पुस्तकाची किती पानं वाचलीत, म्हणजे तिनं वाचलेली फक्त पानं कळतायत, किती कळतायत, 132, की ज्यावरती आम्हाला अजून हे समजत नाही की पुस्तक किती पानाचं आहे. समजते काय? नाही. आता दुसरं वाक्य वाचून, म्हणून या पुस्तकाच्या शेवटच्या पानापासून सुरुवात करून 132 पाने काय केली, मोजली. म्हणजे म्हणून या पुस्तकाच्या शेवटच्या पानापासून सुरुवात करून 132 पाने मोजली. आता खालची उत्तर वाचूया. काय सांगितले, फक्त माहिती कोणती, ब पुरेशी आहे आणि फक्त आणि अपुरेशी नाही, फक्त अपुरेशी नाही, अ व ब माहिती एकत्रितपणे पुरेशी आहे. पुढं फक्त माहिती अपुरेशी आहे पण फक्त माहिती ब पुरेशी नाही. पुढं अ व ब ही माहिती एकत्रितपणे पुरेशी नाही. काय आन्सर माता येईल? 4. पुरेशी नाही. लक्षात आलं? म्हणजे बघा, हिनं पानं मोजल्यात म्हणून सांगितले, पण तो पानं शेवट केले म्हणून सांगितले का कुठं? किंवा त्या वाक्यातून आपल्याला असा उल्लेख दिसतोय का की बाबा पानं तिथे शेवट होत आहेत किंवा सप्त्यात पानं? मी काय म्हणतोय, मी पानं मोजायला चालू केली, 132 पानं, मी थांबलो, तर मी थांबलो, पुढे अजून 50 पानं आहेत, तरी पण मी हे वाक्य आहे तसं म्हणणार. मागणं सुरुवात केली, मी 32 पानं मोजली. लक्षात येते काय? आणि वरच्यात पण काही समजतच नाही. बरं, दोन्ही वाक्य एकत्र केली असतील, म्हणजे बघा दोन्ही वाक्य एकत्र कशी केली असतील, जनानं सुरुवात केली वाचायला, जनानं किती पानं वाचलीत, 132 पानं वाचलीत, बरोबर आहे. आणि उरलेली पानं कोण आहे, मोनून पाठीमागनं मोजलीत, तर तिला ती 60 आढळलीत. ज्यावेळी मी हे वाक्य खालचं वाक्य बदललं, काय बदललं, जी तुमची जनाची राहिलेली पानं आहेत ती मोनून काय केलीत, पाठीमागनं वाचायला सुरुवात केलीत आणि कुठपर्यंत मोजलीत, ती जेवढी वाचायला नाही तेवढी पानं मोजलीत आणि ती तिला किती आढळलीत, 60 आढळलीत. आता मला काय, एकट्या अ न पण उत्तर निघत नाही, एकट्या ब न पण निघत नाही, पण मी जर का दोन्ही वाक्याचा वापर केला तर मला उत्तर निघते किती, 192 पानं आहे ते समजते. लक्षात आलं काय? म्हणजे ज्या ठिकाणी दोन्हीचा वापर करून मला उत्तरापर्यंत जाता येते तिथं मी सांगणार अ आणि ब येणार. ज्या ठिकाणी दोन्हीचा वापर करून पण मला अजून संदिग्धता राहते की मला किती उत्तर आहे हे समजत नाही, तर त्या ठिकाणी मी ऑप्शन नंबर 4 कडे जाणार. लक्षात आलं? किती उत्तर येण्याचं, 4. म्हणजे हा क्वेश्चन कसला आहे, डाटा सफिशियन्सी, डाटा दिलेला डाटा पुरतोय का नाही पुरत, याच्यावरती मेन्सला क्वेश्चन बऱ्यापैकी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मुख्य परीक्षेचा जर का तुम्ही अभ्यास केला, म्हणजे काय, प्रिलिम आणि मेन्स ह्या दोघांच्या मध्ये काय फरक आहे गणित बुद्धिमत्तेला विचारताना, तर तिथं गेल्यानंतर तुमच्या अनालिसिस वरती जास्त भर दिला जातोय की बाबा ह्याचा विचार करून तुम्हाला हे कळते का बाबा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही. तुम्हाला कसा क्वेश्चन मिळणार, दिलेल्या माहितीचं अनालिसिस करून तुम्हाला खालच्या उत्तरापर्यंत जाता येते का याच्याबद्दल तुम्हाला मेन्सला प्रश्न मिळणार. प्रिलिमला तसा प्रश्न जास्त बघायला मिळत नाही. ओके, चला हा क्वेश्चन आपल्याला बघायचा, पहिला शिकायचा आहे, नाही जमणार आता मी सांगतो. बघ काय सांगितले, कधीचा आहे, मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे, आपल्याला महत्वाचा आहे. बघा काय सांगितले, 38 ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज तुम्हाला विचारलेली आहे. आपण बेरजेच्या बाबतीत एखादं सूत्र बघितले, कोणतं बघितलंय, जे इम्पॉर्टंट लिहिले तेवढंच सूत्र पाहिजे, माहिती पाहिजे, बरोबर आहे. जे सूत्र कोणतं आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
बरोबर, भागिले 2 गुणिले एकूण संख्या, बरोबर. ह्यातच मला प्रत्येक गणितांना आपटायचं फक्त. आता बघा, पहिली संख्या काय येईल विषम संख्या म्हटल्यानंतर कुठली येणार? 39 अधिक शेवटची संख्या काय येईल? 97 भागिले 2. आता एकूण संख्या कोणत्या? तर मला ज्या संख्यांची बेरीज विचारल्या त्या एकूण संख्या मला मोजता आल्या पाहिजेत. म्हणजे बघा, एकूण संख्या म्हणजे किती येतात त्या अजून मला माहिती आहेत काय? नाही. त्या कॅल्क्युलेट करायचं, एवढं शिकायचं, हे आपण शिकलोय. आता संख्या मोजायला फक्त शिकायचंय. संख्या मोजायला पण तुम्ही शिकलाय. दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा काढायच्या कालच्या नोट्स मध्ये आपण एक स्टेटमेंट लिहून घेतले. काय स्टेटमेंट सांगितले? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1, बरोबर आहे. म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 98 वजा 38 आणि ह्यांचं काय करणार? अधिक 1 वजा बाकी करा, किती येत्या? 60 अधिक 1 म्हणजे किती आहेत संख्या? 61. आता ह्या कोणत्या संख्या तुम्ही काढल्या त्याच्या समोर आपण लिहिले नैसर्गिक संख्या काढल्या. कोणत्या संख्या काढल्या? नैसर्गिक संख्या काढल्या, बरोबर. आता या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान तुम्हाला काय काढायच्या आहेत? विषम संख्या पण मोजायच्या आहेत आणि सम संख्या पण मोजायच्या आहेत. तर अशा वेळी मला सांगा, ह्या एक्स संख्यांच्या मध्ये थोड्याफार कशा असणार आहेत? सम असणार आहेत, थोड्याफार विषम असणार आहेत. पण दोघांच्या मध्ये एक पेक्षा जास्तचा फरक कधीही असणार नाही. एकतर समान असतील किंवा कोणतरी एकने जास्त असणार. कोणतरी एकने जास्त असणार. आता बघा, ह्या 61 दोन समान भाग होतात काय? होतात काय? होत नाहीत, बरोबर आहे. एक कोणतरी शिल्लक राहणार. म्हणजे एका बाजूला तुम्ही 30 लिहिणार, एका बाजूला तुम्ही 31 लिहिणार. आता ठरवायचं कसं? सम विषम मध्ये विषम 30 आहेत का विषम 31 आहेत हे ठरवायचं झालं तर तुम्ही परत कुठे जाणार? कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यानचा आपण विचार करतोय तिथे जाणार. बघा काय म्हणलो मी? पहिल्यांदा आपण काय केलं? दरम्यानच्या नैसर्गिक संख्या काढल्या. नैसर्गिक संख्या मला मिळाल्या किती? 61. 61 मधून मी दोन भाग पाडलेत, एक झालं 30, एक झालं 31. ह्याचा भाग असा पाडायचा नाही. 29 32 करतो, काय होतं त्याला? असलं चालणार नाही. नेहमी फरक एकचा असेल किंवा समान असतील. आता मग काय म्हणलो? कुणाला विषम द्यायचं, कुणाला सम द्यायचं ह्याचा जर का परत विचार आला तर कोणत्या संख्या दरम्यानच्या मी मोजा लागलोय? 38 ते 98. दोन्ही संख्या कशा आहेत बघा? सम आहेत. म्हणजे सम संख्या काय असणार? वरचढ असणार. म्हणजे ह्या काय आल्या? सम. या काय आल्या? विषम. म्हणजे त्याच्यामध्ये सम संख्या किती आल्या? 31. विषम संख्या किती आल्या? 30. आता मागच्या गणिताच्या मध्ये इथं आपण जाऊया. सुरुवात कशापासून झाली? 39. शेवट कुठे झाला? 97 भागिले 2. हे झालं आपलं रेग्युलर स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय पाहिजे होतं? एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या किती आहेत? 30. हे फक्त इथं लिहिलं. ह्याचं उत्तर जे येईल ते तुमचा आन्सर असणार. 15. 97 अधिक 39. 1 मिळवा किंवा 3 मिळवा, 100 झालं, बरोबर आहे. 3 पाठीमागे गेलं 36. 100 मूल्य किती करणार तुम्ही? 15, बरोबर आहे. 15 सख पाडा किती? 15 सख 90. अचाले 9. 15 त्रिक 45 आणि 9 54. 4 अचाले 5. 15 1 15 आणि 5 20 40. ऑप्शन आहे काय? लक्षात आलं? 2 नंबर तेच येते. चला आता बघा, हे समजले, व्यवस्थित लिहून घ्या. आता ह्याच्यावरती आपल्याला 2-3 एक्झाम्पल बघायची आहेत सेम प्रकारची. काय एकदा येऊन गेले परत येऊ शकते? काय त्यांच्या मनात आलं बाबा घ्यावं, पोरांना अभ्यास केलाय का बघावं, कुठेतरी कोणतरी खोपड्यात विश्व मास्तर शिकवते त्याने विचार केलाय का बघावं, असं कधी वाटलं तर देतील ना ते. फास्ट होत नाही ना नवीन मेंबर इकडं? त्याशिवाय सिलेबस म्हणजे बघा आपण काय करतोय, कव्हरेज जास्त ठेवालोय. कव्हरेज म्हणजे काय? जेवढे जास्त प्रश्न होतील तेवढं आपल्याला तुम्हाला बरं आहे. अरे हे टिक चुकले, मला सांगितलं 2 नंबर 2 नंबर काय म्हणाले असं म्हण की. चल लिहून और आपण पटपट चला. किती क्वेश्चन राहिले? 10-15 मिनिटं बसायची कॅपॅसिटी ठेवा, मी सोडणार नाही त्याच्यावर. हे सगळं 2-3 प्रश्न राहिले तेवढं संपूया. चला काय सांगितलंय आता? हे झालं. ह्याच्यामध्ये आता मी दुसरं देतो.
म्हणजे बघा तुम्हाला काय काढायचं आहे, 50 ते 92 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज. सेम क्वेश्चन आहे तसा, दुसरा थोडा वेगळा देणार, तिसरा परत थोडा वेगळा देणार. 50 ते 92 दरम्यानच्या काय काढायचे तुम्हाला, विषम काढायचे. पहिल्यांदा काय करणार, नैसर्गिक संख्या काढून घेऊया. बरोबर आहे, आपल्याला नैसर्गिक संख्या काढल्या 92 वजा 50 आलं किती, 42 अधिक 1 म्हणजे एकूण संख्या किती आल्या 43. त्याचा 2 भाग पाडणार, 21 आणि 22. कोणत्या 22 येणार, पाठीमा बघणार, ह्या दोन्ही सम आहेत. समच्या सम म्हणजे हे आल्या सम, ह्या आल्या विषम. तुम्हाला कोणत्या पाहिजेत, विषम. म्हणजे पहिली संख्या 51 अधिक शेवटची संख्या 91 भागिले 2 गुणिले यांची बेरीज झाली, भागिले 2 गुणिले 21 यांचा भागाकार घालावा, किती येणार 71 गुणिले 21. 21 एके 21 ची 1 अचाले 2, 21 सत्ते 21 सत्ते 21 सत्ते आठवत नाही, ऐका सांगतो. 21 सत्ते आठवत नाही, 20 सत्ते तर आठवते का नाही, 20 सत्ते 140, 21 सत्ते 7, 140 अधिक 7 147, 147 आणि हे वरचं आजच्याचं 2 149. बरोबर आहे, 1400. तुझं काय राहिलं, पुढे एक लिहायचं राहिलं. हा किती उत्तर येणार, 1491. ओके, अजून एक देऊ. चल 29 ते 54 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज. पहिल्यांदा काय करणार, नैसर्गिक संख्या काढायच्या, 54 वजा 29 किती येणार, 25 अधिक 1 26, त्याचा 2 भाग पडणार, 13. आता जर का पहिल्यांदा समसमान पडल्या तर याचा अर्थ दोन्ही पण कसं असणार, ही समान ती समान. बरोबर आहे. परत काय करायचं आहे, पहिली कोणती विचारल्या, सम म्हणजे कुठनं सुरुवात होणार 30, शेवटची सम 54 दिली तर 54च घ्या. कोण 52 घेतले काय, हा 54 छेद 2 गुणिले 13. 13 2 26 6 अचाले 2, 13 चोक 52, 52 आणि 2 लक्षात आलं. सोपं आहे, काय अवघड नाही. इथपर्यंत काय अडचण, 100% जायच पुढं. हा सांगा, एक्स इंटू वाय, वाय आहे ते व्ही नाही, वाय एक्स किंवा व्ही म्हणा, काय अडचण नाही. एक्स व्ही झेड बरोबर जर का 320 असेल तर खालीपैकी कोणाची, एक्स वाय झेड ची असेल ती किंमत असू शकत नाही. शून्य कधी येणार नाही, कोणाची पण किंमत शून्य येणार नाही. कारण की जर का गुणाकारामध्ये शून्य आला तर सगळ्याच गुणाकार काय होणार, शून्य. लक्षात आलं, त्याच्यामुळे उत्तर काय येणार, शून्य. लास्ट आहे ना, लास्ट आहे. चला, राशींबद्दल दिलेली पुढील माहिती अभ्यासा आणि त्यांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. एक्स 30 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान मूळ संख्या, राशी वाय 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी मूळ संख्या शोधा. तुम्हाला एक्स ची किंमत काढायची, वाय ची किंमत काढायची आहे. मूळ संख्या पाठ पाहिजेत, जे आपण काल घेतलं. माहिती असतील तर लक्षात येणार, नसेल तर 33 ला पण मूळ संख्या म्हणणार, जिंदाबाद. बघा पहिल्यांदा काय सांगितलं, 30 पेक्षा मोठी असलेली, 30 पेक्षा मोठी पाहिजे पण सर्वात लहान पाहिजे. म्हणजे 30 पेक्षा मोठी असणारी सर्वात लहानच्या लहान काय पाहिजे, मूळ संख्या. 30 नंतरची पहिली मूळ संख्या किती येते, 31. एक्स किती आला 31, पुढं
वाय 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी. 36 पेक्षा लहान पाहिजे, पण 36 पेक्षा लहान जेवढ्या मूळ संख्या येतील त्यांच्यापैकी सर्वात मोठी म्हणजे 36च्या पाठीमागची लगेच कुठली येणार 31च येत्या. बरोबर आहे. म्हणजे एक्स बरोबर वाय बरोबर किती येणार. बरोबर. आता खालचं कन्क्लुजन वाचूया. एक्स ही राशी मोठी आहे, बरोबर आहे काय. नाही. वाय ही राशी मोठी आहे, बरोबर आहे काय. नाही. एक्स आणि वाय एक्स आणि वाय या राशीत फरक नाही, बरोबर आहे काय. बरोबर आहे. पुढं एक राशी दुसरीपेक्षा 6 लहान आहे, हे काय असणार आहे काय. नाही. त्याचा आता उत्तर काय येणार. लक्षात आलं. आता उद्या येताना काय करून यायचं, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून व्यवस्थित यायचं आणि याच्या सोबत जे एक्झाम्पल राहिलेत थोडीफार ते आपण उद्याच्या लेक्चरला घेणार. लक्षात आलं. ही लेक्चर तुम्हाला परत बघता येतात, तुम्हाला युट्यूबला मी टाकणार आहे, नाही असं नाही, पण जी एक्सप्लेनेशनची लेक्चर होणार आहेत ती युट्यूबला टाकणार नाही. एक्सप्लेनेशन तुम्हाला हिथं बसूनच समजून घ्यायचं आहे. एक्सप्लेनेशन समजून झाल्यानंतर जे PYQचे असणार आहेत ती तुम्हाला युट्यूबला मिळतील. लक्षात आलं. दुसरं, हे सुरुवातीला PYQ घ्यायला लागलोय, बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर ज्यावेळी आपली PYQची संख्या वाढेल त्यावेळी आपण मे बी लाईव्ह घेईन किंवा म्हणजे संध्याच्या पिरियडमध्ये ज्यावेळी आपण सगळी निवांत घरात बसतो चॅटिंग मीटिंग करत अशा पिरियडमध्ये लाईव्ह घेऊन ते कव्हर करण्यात येईल. खरं अजेंडा काय आहे की जास्तीत जास्त सिलेबस किंवा जास्तीत जास्त एक्झाम्पल हिथं कव्हर व्हावीत आणि त्यातली जास्तीत जास्त कशी असावीत PYQ मधली असावीत. लक्षात आलं. कारण की पुस्तक आहे तसं कॉपी पेस्ट होत नाही, पॅटर्न कॉपी पेस्ट होत नाही. बघा आपण मगापासून एवढी बघितली ती बेरीज करायची 1 ते 7 पर्यंत बघायची, पण पॅटर्न कॉपी झाला काय नाही. विचारण्याची पद्धत बदलली, करण्याची पद्धत बदलत नाही. लक्षात आलं. ओके.